नमस्कार, मी राजेंद्र उंजे. महापालिकांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आता हळूहळू प्रचाराकडं लोकांचा, उमेदवारांचा कल वाढताना दिसतोय. महायुती होणार, त्यानंतर महाआघाडी पण होती आहे. ह्याच्यातनं प्रचार रंगत कसा जाणार आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रचार करण्याची कसोटी प्रत्येक उमेदवारांकडं लागणार आहे. याच निमित्तानं एक एक उमेदवारांना भेटून त्यांच्या प्रभागातल्या, त्यांच्या वॉर्डातल्या, त्यांच्या विकासाच्या स्वप्नांबद्दल आपण त्यांना बोलतं करणार आहोत. आत्ता मी आलो आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या प्रभाग 29 मध्ये. आपल्यासोबत आहेत मंदार टावरे. नमस्कार सर. नमस्कार. खूप स्वागत तुमच्या शोमध्ये. मंदार टावरेंबरोबर आपण बोलणार आहोत की प्रभाग 29 जो आहे तो ऐरे गावापासून चालू होतो आणि मग इथे असलेले सगळे पट्टे असतील जे ट्रॅकच्या या बाजूचे असतील, ट्रॅकच्या त्या बाजूला असतील, आणि इथे झालेला विकास आणि त्याच्या पुढं त्यांचं स्वप्न कसं आहे की या ठिकाणी काय काय त्यांना करायचं आहे त्याबद्दल आपण त्यांना आज बोलतं करूया. मंदारजी, मला पहिला प्रश्न विचारायचा की 10 वर्षांनंतर निवडणूक होती. 10 वर्षापूर्वी तुम्ही नगरसेवक होता आणि आता पुन्हा निवडणुकीला सामोरं जात आहे. तर या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय की काय गोष्टी घेऊन तुम्हाला समोर जायचं? सर्वप्रथम सर, 2020चं वर्ष कोरोना सुरू झाल्या, ऑलमोस्ट या भागातल्या सर्वांचे कार्यालय बंद झाले होते. बरोबर. आणि 2025 पर्यंत कोणीही लोकप्रतिनिधी इथे नव्हता. पण 6 वर्ष लोकप्रतिनिधी नसताना लोकप्रतिनिधी असल्यासारखं काम करत राहणं, हे आपण केलं. त्याच्यामुळे आजही तुम्ही विचाराल नगरसेवक कोण आहे, तर लोकांचे आपल्याला माहिती आहे आपण माजी नगरसेवक आहे. आम्ही नावाखाली फक्त लिहिण्यापुरतं की मी माजी नगरसेवक आहे लिहित नाही. लोकांच्या नजरेत आजही आपण नगरसेवकच आहोत. अशी कामं कंटिन्युटीने आपण करत आलेलो. हे खरा लोकप्रतिनिधी तसाच असतो की लोकांच्या मनात स्थान मिळवणं. येस येस. काय काय कोविडमध्ये केलं तुम्ही? कोविडमध्ये सर, सर्वप्रथम जेवढे रिक्षावाले किंवा माझ्या वॉर्डामध्ये थोडा लोअर मिडल क्लास वर्ग राहतो, तर जेवढे घरकाम करणाऱ्या महिला असतील यांना मी 2 महिने त्या पिरियडमध्ये यांना घरातला राशन माझ्यातर्फे उपलब्ध करून दिलं. अन्नछत्र सुरू केलं. म्हणजे फवारणी वगैरे हे तर महापालिकेचं काम होतं, पण बरेच लोक त्या फवारणीच्या गाडी मागे असे फिरत होते जसं हे करतायत. तसं न करता आपण वॉर्डातल्या प्रत्येकाची जी रिक्वायरमेंट आहे, बेसिक रिक्वायरमेंट, ती आपण पूर्ण करायला बघितलं. पूर्ण कोरोनामध्ये बेड अवेलेबल करण्यापासून वॅक्सिनचा पहिला केंद्र जी वॉर्डमध्ये जर कुठे झाला असेल तर तो ऐरे गावात झाला. अशा बऱ्याचशा व्यवस्था, म्हणजे त्या पूर्ण पिरियडमध्ये माझी संपूर्ण टीम घरात त्यांना मेडिकल सुविधा पोहोचवण्यापासून सगळ्या गोष्टीसाठी इतकी ऍक्टिव्ह होती की कोणालाच, म्हणजे ऐरे गावामध्ये मतदार जरी 11,000 12,000 असले तरी 25,000 लोक ऐरे गावात राहतात. तर 25,000 लोकांच्या सगळ्यांचे जे प्रॉब्लेम्स होते ते आम्ही पर्सनली अटेंड करत राहिलो आणि ते आम्ही सोडवण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला. बिलकुल. म्हणून लोकांच्या मनामध्ये त्या पद्धतीने तुमचं स्थान निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण या निवडणुकीमध्ये तुम्ही उद्दिष्ट काय ठेवली आहेत की आधी काय कामं केली होती नगरसेवक असताना आणि आत्ता तुम्हाला काय करायचं राहिलंय असं वाटतंय की ते ऐरे गावासाठी किंवा या प्रभाग 29 मध्ये आत्ता करावं लागणार आहे? सर, 2015ला नोव्हेंबरमध्ये निवडून आल्यानंतर जेव्हा 16मध्ये आपण जेव्हा महापालिकेत ऍक्च्युली महासभा जेव्हा जानेवारीला झाली तेव्हा असं वाटलं की काही कामं जी प्रलंबित असतील त्यांना आपण तिथून सुरुवात करूया. पण जेव्हा महापालिकेत गेलो तेव्हा बघितलं की कोणतीही कामं ऐरे गावातली ही टेंडरला नाही, कोणती मंजुरीला नाही, कोणती फाईल पण नाही बनलेली आहे. म्हणजे 1995ला महापालिका अस्तित्वात आली, पण ऐरे गावात खरी महापालिका 2015 साली अस्तित्वात आली असं आपण सांगू शकतो. कोणताच काम, सर्व कामं ग्रामपंचायतीने जी केलेली म्हणजे तीच पुढे, म्हणजे सिमेंटच्या पाईपलाईन आजही ऐरे गावामध्ये होत्या 2015 साली, त्याही कोणाला वाटल्या नाही की बदलावं. 1975 साली बांधलेल्या जलकुंभावर जेव्हा ऐरे गावात 1000-1500 लोक राहत असतील त्याच्यावर ऐरे गाव 2015 पर्यंत जिवंत होता. कोणीही कोणतेही प्रयत्न केले नाही. फक्त नगरसेवक आहे, हात जोडायचं, नमस्कार करायचं, का असेल तर सांगा. आणि ऐरे गावाचं दुर्भाग्य हे होतं सर की या भूमीत ऐरे गावाच्या, म्हणजे जो गावठाण क्षेत्र आहे, इथे राहणाऱ्या एकही लोकप्रतिनिधीला आधी जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी तिकीट सुद्धा मिळवून दिलं नाही. ही अवस्था होती की दरवेळी बाहेर राहणारी लोक इथे यायची, राज्य करायची, आणि इथे जर कोणी तिकीट मागितलं तर स्वतःच्या पूर्ण शक्ती वापरून ज्या ज्या पक्षात त्यांचे हितसंबंध आहेत तिथनं त्यांचा तिकीट कसा कट होईल इतकी व्यवस्था इथे होत असायची. तर ते आपण बदललं आणि आज ऐरे गावामध्ये आपण जवळपास 80-90% प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपला पुढचा विजन आहे की जी कामं करायला कोरोनामुळे असेल किंवा नवीन लोकप्रतिनिधी असा थोडा वेळ लागत होता, ज्या कामांना 2-2 वर्ष लागायची आता ती कामं आपण 2 महिन्यात करू शकतो अशी व्यवस्था केलेली. आणि पर्टिक्युलरली सांगायचं तर पाण्याचा ज्वलंत विषय ऐरे गावातला आपण
ऑलमोस्ट संपवलेला आहे आणि पाण्यासाठी लोकांनी निवडून दिलं होतं आणि पाण्याचा प्रश्न आपण पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. दुसरं आणखी एक आयरे गावामध्ये तुमच्याकडे चाळी भरपूर आहेत. येस अजूनही काही ठिकाणी त्या Yes. पाहायला मिळतात. येस मग त्या चाळीत राहणारे सगळे जुने रहिवासी बरोबर. जे स्थानिक असतात, बरोबर गावातले लोक असतात, बरोबर आणि त्याच्या बाजूला सगळ्या उभ्या राहिलेल्या ह्या सगळ्या इमारती आपण बघतोय, मोठ्या बरोबर. मोठ्या इमारती झाल्या. बरोबर तर या इमारतीमध्ये बाहेर गावातून आलेले रहिवासी, बरोबर ते गावातले लोक, त्याला गाववाले म्हणून इथे ओळखलं जातं, आणि बरोबर. बाहेरून आलेले लोक, बरोबर या दोघांमध्ये तुम्ही समन्वय कसा साधता? कारण ह्या दोघांना बरोबर घेऊन तुम्हाला जायचं. बरोबर. सर्वप्रथम हे ज्या चाली आहेत हा. त्या कोणाच्या आहेत? इथल्याच भूमिपुत्रांच्या, भूमिपुत्रांचा. जे लँडलॉर्ड्स आहेत त्यांच्या आहेत. 2005ला सुनामी आल्यानंतर त्याचं लाईन वाढवली कोस्टलची, CRZची. त्याच्यानंतर कोपर स्टेशन बाजूला आहे, तिथे मोठी प्लॅनिंग, आरझोन नाही, कोणती महापालिका प्लॅन पास करत नाही. हा. आणि आता सर्व शहरातले नाले इकडे येत असल्यामुळे तिथे कोणतीही शेती करणंही शक्य नव्हतं. बरोबर जे आहे. भूमिपुत्र असतील त्यांनी काहीतरी उदरनिर्वाहासाठी काहीतरी तिथे व्यवस्था केली आणि त्याच्यामुळे त्या चाली झाल्या असतील. त्या चाली झाल्यानंतर ते टेनेंट्स आम्ही सर्व उत्सव, म्हणजे माझ्याकडे जी सिस्टम आहे, जिथे जिथे हा चाल विभाग आहे तिथे आपण एक एक कमिटी त्या चालींच्या विभागासाठी स्थापन केलेली आहे. आणि ती कमिटी इतकी ॲक्टिव्हली आहे की सर्व भूमिपुत्र त्यांना इन्व्हॉल्व करून कामं करतायत. आणि प्रत्येक आमच्याकडे ती सिस्टमच नाही की मी चालीत राहतो की मी भाडेकरू आहे की मी गाववाला, ही सिस्टम नाही. सर्व एकजुटीने काम करतायत. एवढा आपण समतोल यांच्यामध्ये ठेवलेला आहे. तो सौहार्दपूर्ण Yes. वातावरण तुम्ही निर्माण केलं. येस आता महापालिकेत नगरसेवक म्हणून जात असताना एक तरुण तुम्ही आहात, तरुणांनी जास्तीत जास्त गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. तर तरुणाईसाठी म्हणून तुम्हाला काय करायचं वाटतं की आपल्या प्रभागामध्ये, आयरे गावामध्ये किंवा महापालिकेच्या दृष्टीने या तरुणांना इथं काहीतरी रोजगाराच्या संधी देण्याकरता असेल, किंवा इथल्या तरुणांना अजून काहीतरी वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असेल, सर, खेळासाठी असेल खास करून? नक्कीच सर, माझं राजकारणात येण्याचं उद्दिष्टच तो होता. मी कॉलेज लाईफ करत असताना महापालिकेच्या शाळेत, माझ्या कॉलेजवरनं सुटलो की मी रोज 3 तास यायचो. इंग्लिश आणि कॉम्प्युटर हे विषय मी 3 वर्ष बरं. महापालिकेच्या शाळेत मोफतमध्ये शिकवत राहिलो. ते करत करत तुम्ही करत शिकवायचे ते सगळं? शिकवायचो. वा वा, म्हणजे मी काय ते एक राजकारण हा विषयच नव्हता तेव्हा. बरोबर. मला ती आवड होती. आवड होती. आणि ते शिकवत असताना लोकांचे प्रॉब्लेम समजत गेले. म्हणजे एखादी आई फी मुले यायची, एखादी जेव्हा असं वाटत होतं की हे प्रॉब्लेम्स, म्हणजे मी माझा आज 1-2 तास देतोय, पण याला जर कम्प्लिटली न्याय द्यायचा असेल तर आपल्याला राजकारणात उतरावं लागेल. राजकारणात उतरण्याचं उद्दिष्ट होतं की ही जे युवक आज शालेय शिक्षण घेत आहेत यांचं भविष्य कसं चांगला करता येईल. आता माझ्याकडे आयरे गावामध्ये एक भूखंड प्लेग्राऊंडसाठी राखीव आहे, तो आपण करतोय. माझ्याकडनं जिथे जिथे म्हणजे जी मुलं स्कॉलरशिपसाठी यासाठी शोधतात, माझी स्वतःची राही अकॅडमी चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तर त्याच्यातर्फे आर्थिक मदत या विद्यार्थ्यांना केली जाते. प्लस आयरे गावामध्ये लायब्ररी, रीडिंग रूम केलेली आहे. तसंच त्यासोबत सुनील नगर, जो आज आमच्या पॅनलचा भाग आहे, तिथे आमची माजी नगरसेविका अलका पप्पू म्हात्रेताई यांनी तिथे 80 रीडिंग रूम केलेलं आहे. म्हणजे 24 आवर्स सुरू असतो. आणि जे आपण म्हणतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं प्रिपरेशन असेल, डे नाईट ती व्यवस्था तिथे उभी आहे. जवळपास त्याचा 150-200 विद्यार्थी लाभ घेत आहेत. खूप छान. म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्य देखील आणि युवकांचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. मला मंदार टावरेंबरोबर अजूनही काही राजकीय प्रश्न विचारायचे आहेत. आता त्यांच्या विकासाचं विजन आपण जाणून घेतलं, पण राजकीय प्रश्नांवरती त्यांच्या थेट भूमिका जाणून घ्यायच्यात त्यांच्यासोबत, त्यांच्याच प्रभागातल्या दुसऱ्या ठिकाणी. चला माझ्यासोबत. मंदार टावरेंबरोबर आपण प्रभाग 29 मधल्या काही विकासाच्या कामांबद्दल बोललो, पण आता काही राजकीय प्रश्नांविषयी जसं मगाशी तुम्हाला मी म्हटलं. मंदार, तर राजकीय प्रश्नांबद्दल बोलायचं झालं तर मधल्या काळामध्ये तुम्ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह होता. जे काही सोशल मीडिया पोस्ट आम्ही तुमच्या बघितल्या त्याच्यावर तुम्ही शिवसेनेवर प्रचंड टीका केली होती, आणि आता महायुती होती आहे, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? काय प्रकार होता नेमका शिवसेनेवर टीका करण्यामागचा? सर, कसं आहे की 2014 पासून कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना खासदार, आमदार, उमेदवार असतात आणि मी महायुतीचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून काम करत असतो. 2019ला तर माझे सासरे बाबाजी पाटील साहेब इलेक्शनला उभे होते, तरी मी महायुतीचं काम केलं. कधी कधी या गोष्टीची चीड येते. मी काय बाकीच्यांसारखं ड्रिंक करून पोस्ट करणारा कार्यकर्ता नाहीये, पण अशी चीड येते की दरवेळी आपण फक्त माझ्या इलेक्शनच्या वेळी माझ्या मतदारांनी कमल दाबला असेल, बाकी सरसगट 2014 पासून आता 25 पर्यंत आम्ही धनुष्यबाणानंच मतदान करतो. आमचे कार्यकर्ते विचारतात
की अरे आपण यांना वोटिंग करतो आणि हे आपल्या विरुद्ध दरवेळी असं का करत असतात. बैठका लागतात निधीसाठी, ते जातात, आपल्याला 100 वेळा निधीसाठी चक्कर मारावी लागते. असं का होतं? ती कार्यकर्त्यांचा जी ऐकायला आम्हाला दिवसभर मिळतो ते कधी कधी व्यक्त होऊन जातो. हा. माझा तसा स्वभाव नाहीये, पण कधी कधी कंट्रोल होत नाही. हा. असं वाटतं की कधीतरी बोलावं, पण मी कधीही माझी पातळी सोडून कधीही बोलत नाही. बरं. पण वाईट या गोष्टीचा वाटतो की आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहोत, तर महायुतीच्या कार्यकर्त्यांसारखं नेत्यांनीही महायुतीचे नेते आहोत असं वागावा. फक्त निवडणुकीपुरते आम्ही महायुतीचे नेते आहोत असं नाही करावं. अच्छा. पण आता खरं तर ना या निवडणुकीमध्ये प्रभाग पद्धत आली. पूर्वी वॉर्ड पद्धत होती. वॉर्ड पद्धतीमध्ये आपल्या वॉर्डापुरता विचार करून त्याचा विकास आणि ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. आता प्रभाग झाल्यानंतर तुमचा विकासाचा नेमका पुढा मुद्दा कसा असणार आहे? या निवडणुकीला तुम्ही ते मुद्दे घेऊन कसे समोर जाणार आहात? नक्कीच. पहिली तर आयरे गावामध्ये सुरुवात जिथनं आता जिकडनं मी माझं कार्यक्षेत्र आहे, आयरे गावाचा मॉडेल घेऊन आम्ही संपूर्ण पॅनलमध्ये जाणार आहोत. सुनील नगरचा मॉडेल घेऊन पप्पू म्हात्रे साहेब जाणार आहे. 15 वर्ष सुनील नगरमध्ये ते नगरसेवक आहे. 15 वर्ष सुनील नगर बघावा. या 5 वर्षामध्ये मी आयरे गावात काय केलं ते बघावं. हा मॉडेल घेऊन आम्ही PNT कॉलनीचा आमच्याकडे जो नवीन भाग आलाय तिकडे, किंवा तुकाराम नगरमध्ये हो. 25 वर्ष तुकाराम नगरमध्ये काय झालं आणि 5 वर्षात आयरे गावात काय झालं याची कधी जर लाईव्ह डिबेट झाली तर आम्ही दाखवू शकतो. हे दाखवण्यासाठी आम्ही जागेवर नेऊन दाखवू शकतो की तुकाराम नगर तेव्हाही 2 ट्रान्सफॉर्मरवर चालू होतं, आजही 2 ट्रान्सफॉर्मर्स आहे. आयरे गावामध्ये तेव्हा 2 ट्रान्सफॉर्मर 8 ट्रान्सफॉर्मर झालेले. हा बदल आहे. तुकाराम नगर मध्ये एकच रोड आहे, सिंगल रोडचा वॉर्ड आहे. तिथे कॉन्क्रीट व्हायला 25 वर्ष लागलं. आयरे गावामध्ये 9 रस्ते रुंदीकरण होऊन कॉन्क्रिटीकरण याच टर्म मध्ये झाले. तुकाराम नगर मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला 6-6 इंचाच्या जलवाहिनी आहेत, त्याच्यावर तुकाराम नगर सुरू होतं. आज आयरे गावामध्ये जवळपास पाणी खात्यातली जवळपास 7.5 कोटीची कामं झालेली आहेत. आयरे गावाचा असा कोणताच भाग नाही जिथे आपण नवीन जलवाहिनी नाही टाकलेली आहे. आयरे गावाचा असा कोणताच भाग नाहीये जिथे आपण कॉन्क्रिटीकरण नाही केले. तर हा जो बदल आहे याच्यासाठी सर सर्वात चांगली गोष्ट पाहिजे ती इच्छाशक्ती होती आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो, यश मिळतो. बरोबर आहे. तुम्ही जसं आता सगळ्या ह्या कामांचा उल्लेख केला, कारण आयरे गावाची ओळख पूर्वी अशी होती की दुर्लक्षित असलेला वॉर्ड किंवा दुर्लक्षित असलेला भाग कल्याण डोंबिवली महापालिकेतला, आणि त्याच्यात कामं करत असताना तुम्ही कधी काळी त्यावेळेला आत्ताचे प्रदेशाध्यक्ष आहेत तुमचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाणांकडनं निधी घेतला. तेव्हा कल्याण ग्रामीणचे आमदार मनसेचे राजू पाटील होते, त्यांच्याकडनं निधी घेतला. मग आत्ता या सगळ्या पुढच्या कामांसाठी जेव्हा तुम्हाला ही कामं पूर्ण करायची असतील तर त्याच्यात तुम्ही कसं करणार आहात? साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला एवढा निधी दिलाय की पुढच्या 5 वर्ष संपणार नाही. MMRDA कडने एका आयरे गावासारख्या भागाला 18 कोटी रुपये DP रोड्सला दिलेले आहेत. म्हणजे आज ॲक्विजिशन नसल्यामुळे काही ठिकाणी काम डिले होतोय. आता एवढी निधी आयरे गावाकडे आज उपलब्ध की पुढच्या 5 वर्ष ही कामं सुरू राहणार आहेत. आज आयरे गावातलं जवळपास 70% रोड झालेले आहेत. पुढचे जे ॲक्वायर करून करायचे त्याच्यासाठी ही निधी उपलब्ध आहे. तर त्याच्यामुळे निधीची आता कमतरता नाहीये. आता आम्हाला बाकी जे आता आमदार आहेत त्यांच्याकडे आम्हाला निधीला जाण्याची आवश्यकताच नाहीये. आमचे नेते आज साहेब कॅबिनेट मंत्री नसले तरी प्रदेशाध्यक्ष होऊन त्यांची आमची व्यवस्थाच आमची 5 वर्ष आधी करून ठेवलेली आहे की तुम्ही कामं करत राहा. जितकी निधी पाहिजे, पर्टिक्युलरली सांगायचं दलित वस्तीची निधी, मला दलित वस्तीची निधीची खूप आवश्यकता असते. दरवर्षी जी काय जिल्हा नियोजन समितीकडनं दलित वस्ती दिली जाते ती आयरे गावाला प्रचंड मिळते. रस्त्यांसाठी निधी आहे, पाईपलाईनसाठी नवीन आराखडा तयार केलेला आहे. अमृत योजनेअंतर्गत जलकुंभ बांधून 2.5 कोटी रुपये निधी आयरे गावातल्या संपूर्ण वॉर्डात नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे पुढच्या 5 वर्ष हीच कामं संपणार नाही, एवढी निधी आज आपल्याकडे उपलब्ध. बिलकुल. पण तुम्ही मगाशी बोलता बोलता एक बारीक चिमटा काढला की आत्ताच्या आमदारांकडनं मला काही अपेक्षा नाही आहे. ते तेव्हा राजू पाटील तुमचे संबंध चांगले होते ते मनसेत असताना, आमदार तर आता प्रदेशाध्यक्ष तुमचे आहेतच रवींद्र चव्हाण, त्यांचे संबंध होते. म्हणजे आत्ता शिवसेनेच्या लोकांबरोबर अजूनही फार काही तुम्ही 2019 नाराजच आहात असं दिसतंय. आम्ही तेव्हाचे जे महायुतीचे शिवसेना रमेश म्हात्रे साहेब उमेदवार होते, आम्ही त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं. रमेश म्हात्रे साहेबांशी आजही आमचे रिलेशन खूप चांगले. बरोबर. पण त्यावेळी जेव्हा मी राजूदादांचं काम केलं नव्हतं तरीही त्यांनी मनामध्ये कधी इगो ठेवला नाही. तू माझं काम केला नाही, मी तुला निधी देणार नाही. साहेब, महाविकास आघाडीची गव्हर्नमेंट झाली, नंतर महायुतीची झाली 2.5 वर्ष. 5 वर्ष राजू पाटील साहेब सत्तेत नव्हते, पण आयरे गावासाठी काय रिक्वायरमेंट आहे
हे ते समजून घेत होते, आमच्याशी चर्चा करत होते आणि जिथे जिथे त्यांना जितकी निधी देणं शक्य आहे त्यांनी दिलेली आहे. पर्टिक्युलरली सांगायचा तर मी आमचे राज्यसभेचे खासदार विनय शास्त्रबुद्धे साहेब यांची 25 लाख रुपये निधी बालाजी गार्डनच्या DP रोडसाठी आणली, पण त्याच्यात ते होणार नव्हतं. राजूदादांना खूप विनंती केली, साहेब इथे का तुला जितकी निधी पाहिजे सांग, मी उपलब्ध करून दे. एकदाही बोलले नाही तू 19ला त्यांचा काम केला होता, तू माझं काम नव्हतं केलं, असं नाही. त्यामुळे राजूदादांचं माझंच नव्हे, प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्याची एक म्हणजे पर्सनल रिलेशन त्यांच्याशी आहेत. त्यामुळे म्हणजे आम्हाला आजही वाटतो की राजूदादा आमदार असते तर आणखीन बेटर झालं असतं. बरोबर. पण याच्यात आत्ता तुम्ही बघताय की प्रभागाच्या याच्यामध्ये जेव्हा महायुती आता होती आहे, तुमच्यासोबत शिवसेनेचे पण लोक असतील, त्यांच्याबरोबर तुम्ही समन्वय कसा करणार? तर शिवसेनेचा आजही जो ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता आहे तो शिंदे गटात नाही आहे, तो उभाटातच आहे. अच्छा. आणि आमचे त्यांच्याशी आजही घरचे संबंध आहे. शिवसेनेकडे आज जे फिरतायत, म्हणजे मी आयरे गावाचंच सांगतोय, हां. हे शिवसैनिक नाही आहेत. हे यावी धरून बांधून कोणाला तरी मी शिवसैनिक आहे म्हणून तयार केलेले हे शिवसैनिक नाही आहे. ॲक्च्युअल शिवसैनिक आजही इकडचं आयरे गावातलं सांगतोय मी, उभाटामध्ये आहे आणि तो आमच्याशी आजही त्यांचे रिलेशन तसे स्ट्रॉंग आहेत. आणि आम्ही कधीही की तू आज उभाटाचा कार्यकर्ता आहेस, मी भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी, हा रिलेशन नाही आहे. पर्सनल फॅमिली रिलेशनसारखे. आणि त्यांना चांगलं काय आणि वाईट काय, असली काय आणि नकली काय, हे सर्व त्यांना समजतं. त्यामुळे आम्हाला त्यांना वेगळं सांगायला लागत नाही. म्हणजे अशा या याच्यात बघितलं तर चित्र वेगळं दिसू शकतं KDMC मध्ये, जर कार्यकर्ता त्यांच्याकडे बेस्ट नसेल तर. त्यांचं चित्र काय होईल माहिती नाही. भारतीय जनता पार्टीचं चित्र प्रचंड सुंदर असणार आहे, कारण की मतदारांना पाहिजे यावेळी परिवर्तन असावा. भारतीय जनता पार्टी म्हणून, कमल म्हणून यावेळी मतदान होणार आहे. पण दुसऱ्या बाजूला जसं तुम्ही आत्ता मनसेबद्दल इतकं आत्मीयतेने बोललात, तर मनसे ही भाजपच्या बरोबर B टीम म्हणून काम करते असं KDMCत आरोप होतो. नाही, कसं आहे, B टीम वगैरे असं नाही. मनसेचे जे नेते आहेत ते प्रॉब्लेम आमचं समजून घेत होते. अच्छा. प्रॉब्लेम समजून घेतल्यामुळे कोणाकोणाला वाटतं की राजूदादासाठी आम्ही काम करतोय, की आमच्यासाठी राजूदादा काम करताय. पण लोकप्रतिनिधीचं कामच ते की बरोबर आहे. जिथे जिथे आवश्यकता आहे आमदार म्हणून तिथे उभं राहणं. भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक आहे की दुसऱ्या कोणत्या पक्षाचा आहे ते विचार न करता त्याच्या सोबत उभं राहणं, हे राजू पाटलांनी केलं. आणि म्हणून आम्ही राजू दादा असंच उल्लेख करतो. आणि मीच नाही, आयरे गावातला प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी सांगतो की राजू दादा आज असले पाहिजे होते आपल्यासोबत. पण खरं तर तुम्ही तुमच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली, मध्ये शिवसेनेची साथ सोडली आणि मग भाजपमध्ये का जावं असं वाटलं? काय घडलं नेमकं असं? मी कधीच शिवसेनेचा कोणताच पदाधिकारी नव्हतो. 2010 साली शिवसेनेचा मी इच्छुक उमेदवार होतो. मी उमेदवारी मागितली तेव्हा मी 21 वर्षाचा होतो साहेब. मला उमेदवारी मिळाली. उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचंड अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले. 150-200 मतांनी माझी सीट गेली. त्यानंतर सीट गेल्यानंतर पण माझ्याकडे शिवसेनेचा कोणताच पद नव्हता. म्हणजे मी कधी शिवसेनेचा पदाधिकारी झालो नाही. मी शिवसैनिक होतो, पदाधिकारी मी शिवसेनेचा कधीच झालो नाही. 2015ला देखील मी त्यांच्याकडे तिकीट मागितलं की मी काम करतोय, काहीतरी तिकीट द्या. पद पण मी मागितलं, पण तेव्हा मला युवा सेनेमध्ये कोणतंही पद नव्हतं पक्षामध्ये. म्हणजे मी शिवसैनिक होतो, पण शिवसेनेचा पदाधिकारी कधीच नव्हतो. माझी सुरुवात राजकीय ही भारतीय जनता पार्टीचा वॉर्ड अध्यक्षपासून झाली. वॉर्ड अध्यक्षापासून तर आज कल्याण ग्रामीण मंडळ 1चा अध्यक्षापर्यंत ती सुरुवात आहे. आणि खुश आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये खुश आहे. एक कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर काम करायला लागलं तरी हा कमल लावून काम करण्याचा जो आनंद आहे ते दुसऱ्या कोणत्याही गटाचा काम करण्याचा आनंद नसेल. त्यामुळे प्रचंड खुश आहे. आणि जो नेता मिळाला आहे रवींद्र चव्हाण साहेब, या नेत्याबरोबर म्हणजे फक्त खांद्यावर हात ठेवलं आणि बस सांगितलं तरी बस झालं. म्हणजे आम्हाला दुसरं काही नको आहे, असा नेता आम्हाला राजकारणात मिळालेला आहे. नाही, राजकारणात तुम्हाला फक्त समाजकार्य करायचं, फार मोठ्या पदाची अपेक्षा नाही. काय आहे? कामं करून राजकारणात पुढे जायचं, विकास कामाचा आयरे गावाचा मॉडेल घेऊन राजकारणात पुढे जायचं. हा मॉडेल जर लोकांना आवडला तर बाकी इथे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांची जाण असणारा पक्ष आहे. पहिल्याच टर्ममध्ये मला स्टँडिंग सदस्य केलं पक्षाने. बरं. त्याच्यामुळे ज्या पिरियडमध्ये महाविकास आघाडी होती, बरेच जणांनी खेचण्याचा प्रयत्न केला की आमच्याकडे आवश्यकताच नाही आहे. कितीही दबाव तंत्र वापरला तरी भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता माननीय नेते रवींद्र चव्हाण साहेबांशी जो जोडला आहे, कोणत्याच पदावर आयुष्यभर नाही राहिला तरी पक्ष सोडणार नाही. एकनिष्ठ भारतीय जनता पार्टीशी आणि एकच नेता रवींद्र चव्हाण साहेब. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुम्ही खूप मुद्देसूद बोलताय म्हणून विचारतो. आता सध्या एक राजकारणात खूप चर्चा चालू आहे की गद्दारी, निष्ठावंत, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी तर तेच सांगतोय ना, निष्ठावंत काय असतो, मी भाजपमध्ये असल्यामुळे मी सांगतो.
आम्ही आता इलेक्शन आहे म्हणून हा चिन्ह लावून फिरत नाही. हे कायम भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ते 2019 पासून जे चव्हाण साहेबांच्या विधानसभेच्या इलेक्शनला हा लावलं हा तेव्हापासून लावून फिरतोय. कोणती निवडणूक आहे, कोणतरी आमचा चिन्ह बघावा, आमची ओळखच ही आहे, हीच ओळख आहे आणि हीच ओळख आम्ही घेऊन जातो. सुखात जाताना दुःखात जाताना आम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून लोकांच्या जात असतो. त्यामुळे निष्ठा काय असते ही भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणी शिकवण्याची गरज नाही. आणि गद्दारी काय असते, गद्दारीचं डेफिनेशन वेगवेगळे आहेत. कारण की आता साहेब एवढं म्हणजे निवडणुका लागायच्या आधीच एवढे पक्षांतर होत आहेत, तर कोणी काय निष्ठेपोटी इकडे येत नाही, स्वतःच्या स्वार्थापोटी येतो. आणि आम्ही असे कार्यकर्ते आहोत जे जे आपल्याकडे येतील तर सांगतो तुम्ही पहिल्या रांगेत बसा, आम्ही उभे राहू, आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही निष्ठा भारतीय जनता पार्टीची रवींद्र चव्हाण साहेबांकडनं शिकलोय. ते ज्या लेवलचं आहे त्यांचा मॉडेल आम्ही फॉलो करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. बिलकुल. दुसरं एक तुमची वेगळी बाजू मला कळली ते म्हणजे तुम्ही चित्रपट निर्माते पण होता, तुम्ही चित्रपट प्रोड्यूस पण केला आहे. येस. मग जेव्हा ह्याच्यामध्ये तुम्हाला राजकारणात आल्यानंतर हे सगळं बघताना पिक्चरसारखं सगळं सीन घडतं असं वाटत नाही का, की राजकारणात राहावं असं वाटतं की परत आपल्या आपल्या प्रोड्युसरशिपमध्ये जावं असं वाटतं? मी माझं राही प्रोडक्शनमधनं बेधडक नावाचा मराठी मूवी प्रोड्यूस केलेला आहे. अच्छा. त्याचसोबत आता ही वेब सिरीजमध्ये काही ना काही मी करत असतो. बरं. तर त्याच्यामुळे माझी ती आवड आहे. मी आजही चांगला प्रोजेक्ट आला की त्याच्यावर ते काम करतो. अरे वा. पण राजकारण आणि हे खूप वेगळं आहे. तिथे जे ॲक्च्युअली म्हणजे काय कॅमेरावर जो रोल प्ले करतोय तो आपल्याला कधी कधी म्हणजे लाईव्ह आपल्याला समजत नाही, आपण पण कधी कधी कुठे कुठे ॲक्टिंग करत असतो. खरं आहे. त्याच्यामुळे राजकारणामध्ये त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. पण एवढंच सांगेन की जसा स्क्रीनवर पूर्ण एडिट करून सुंदर चित्र दाखवला जातो तसा आयरेगाव घडवावा असं माझं स्वप्न आहे. वा. म्हणजे तुम्ही स्क्रीन प्ले सारख्याच गोष्टी करताय की तशा पद्धतीने झालं Yes. पाहिजे. म्हणजे मंदार टावरे यांचं विजन क्लिअर आहे. राजकारणात ते कशासाठी आले, त्यांना नेमकं पुढे काय करायचं आहे, आणि हे करत असताना ज्या क्षेत्रात ते वावरले त्या क्षेत्राचा एका पटकथेसारखा उल्लेख एका वाक्यात करून संवाद फेकेच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगलं उत्तर दिलं. मंदार टावरे यांच्याबरोबर अजूनही काही रॅपिड फायर प्रश्न मला करायचे आहेत, त्यांच्याच प्रभागामध्ये त्यांच्यासोबत चहाबरोबर. चला माझ्यासोबत. मंदार टावरेंबरोबर आपण त्यांच्या प्रभागामध्ये फिरत होतो मगाचपासून आणि वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांवरती पण त्यांना बोलतं केलं, विकासाच्या मुद्द्यावरती पण ते खूप परखडपणे त्यांनी त्यांची मतं मांडली. आत्ता रॅपिड फायर प्रश्नामध्ये मला थेट त्यांच्या मनातले भाव जाणून घ्यायचे आहेत, कारण भाजपाचा फेमस कट्टा है चाय पे चर्चा. जरा दो चाय हमको दे ना, तो चाय पीते पीते हम लोग बात करेंगे इनसे. ही चाय पे चर्चा खरं तर मोदीजींची कल्पना तेव्हापासून सुरू झाली 2014 पासून. तर ही चाय पे चर्चा आपणही करूया रॅपिड फायरमध्ये. नक्कीच. मला जे रॅपिड फायरचे प्रश्न असतील मला थेट उत्तर मंदारजी तुमच्याकडनं अपेक्षित. बरोबर. निवडणूक लढली, आधी नगरसेवक होता, आताही व्हाल. बरोबर. तर पुढे गेल्यानंतर महापालिकेत सभापती व्हायला आवडली की महापौर? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, जे पक्ष देणार ते पक्षाने सांगितलं नगरसेवकच राहा 5 वर्ष तर नगरसेवक. तसं आपल्याकडे ती सिस्टम नाही आहे, लॉबिंग सिस्टम नाही आहे. त्यामुळे पक्ष देईल या प्रश्न क्विट करूया. पक्ष देईल ते जबाबदारी. पक्ष देईल ती जबाबदारी. Okay. आणि पक्ष निष्ठावंतांना जबाबदारी देतो. अरे वा. दुसरा प्रश्न, आवडता नेता कोण, देवेंद्र फडणवीस की राज ठाकरे? 100% फडणवीस आहे. ओके. रवींद्र चव्हाण की श्रीकांत शिंदे? रवींद्र चव्हाण साहेबांबरोबर कोणताही ऑप्शन ठेवला राजकारणात तर फक्त रवींद्र चव्हाण साहेब. ओके. राजू पाटील की राजेश मोरे? राजू पाटील. राजू दादा निधी उपलब्ध दिली आहे, आयरे गावाचा विकासाचा विजन त्यांचा होता, तर राजू दादा. ओके. बाबाजी पाटील की कपिल पाटील? बाबाजी पाटील साहेब जवळचे आहेत. काही आम्ही एकमेकांचे प्रॉब्लेम शेअर करत असतो, चर्चा करत असतो, राजकीय कौटुंबिक चर्चा होते. बाबाजी पाटील साहेब. ओके. आता जसं आपण चहा घेतोय तसं खायला नेमकं काय आवडतं? म्हणजे नॉनव्हेज पर्टिक्युलरली, आणि नॉनव्हेजमध्ये सांगायचं तर मच्छी जास्त खाली जाते. ओके. चित्रपट क्षेत्रात तुम्ही काम करत होता, कलाकार नेमका कोण आवडतो? आता ट्रेंड बरोबर जायचं तर अक्षय खन्ना. रिसेंटली अच्छा, जर recently. 2-4 मूवी दृश्यम झाले, तर आता जर ऍक्टिंग बघायला आवडते अक्षय खन्नाला स्क्रीनवर बघायला आवडतं. अरे वा. चित्रपट की राजकारण ह्याच्यातला आवडता भाग कोणता? 100% राजकारण. म्हणजे भाग जर तुम्ही विचाराल तर म्हणजे पब्लिकशी कनेक्टिव्हिटी असणं, म्हणजे फिल्ममध्ये पण तो एक ग्रुप वर्क असतो आणि हाही कार्यकर्त्यांचा एक ग्रुप वर्क असतो. त्याच्यामुळे राजकारण हाच माझा आवडता भाग आहे. आवडता भाग आहे. ओके. तर राजकारण तुम्ही म्हणताय म्हणून परत त्याच्याचकडे येतो की चित्रपटाचा निर्माता व्हायला आवडेल की नगरसेवक झालेला पसंत करा? नगरसेवक. लोकांची कामं करायची आहेत, त्यामुळे नगरसेवक होणार. ओके. आवडता खेळाडू कोण? 100% रोहित शर्मा. क्या फक्त बात आहे. रोहित शर्मा स्क्रीनवर असलं तरच क्रिकेट मी पाहतो. नाहीतर रोहित शर्मा नाहीतर. ओके. लहानपणाच्या गोष्टीतला एक प्रश्न विचारतो.
की लहानपणी घरात सगळ्यात जास्त लाड कोणी केला, आईने की बाबांनी? दोघांनी केले, पण आईने आपण जास्त बोलू शकतो. अच्छा, आईने जास्त लाड. याच्या पुढे राजकारणात अजून काय व्हायला आवडेल? मला संघटनेची काही जबाबदारी, आता मी ग्रामीण मंडळाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे संघटनेबाबतीत जी जबाबदारी भेटेल मला, ग्राउंडवर जाऊन संघटना बांधण्याचं काम करायला आवडेल. ओके, खूप शुभेच्छा मंदारजी. yes, sir. खूप छान तुमच्यावर चर्चा झाली, खूप Yes, छान sir. Yes, उत्तरं yes, मिळाली yes, आणि yes. एक विजन क्लिअर असलेला नगरसेवक कसा असू शकतो ते म्हणजे मंदार टावरे उदाहरण आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहेत पण ती आरोप नाही आहेत. प्रत्येक प्रश्नाचा खुलासा आहे पण स्पष्टीकरण नाही आहे. असा असणारा नेता म्हणजे मंदार येस, टावरे. थँक्यू. खूप शुभेच्छा. आणि लवकर भेटू पुढच्या भूमिकेमध्ये. नक्कीच. इथेच थांबू. नमस्कार, पुन्हा भेटूया पुढच्या उमेदवारांसह वेगळ्या प्रश्नांसह.